नमस्कार मित्रांनो, काही बाजरी आहे, किती बारीक बाजरी. काय झालं बरं का, आम्ही एप्रिलमध्ये नांगरलं होतं आणि त्याच्यावर पाऊसच पडला नाही. मग अर्धा एकर बाजरी कोरडी बिलाच पेरली आम्ही. आणि मग ती काय झालं, बी खोल जायला लागलं. ट्रॅक्टरवाला काय म्हणला, एवढी अर्धा एकर आपण बाजरी वरची वर पेरू, कोणाची बाजरी जी आहे ती तुम्ही खुरप्यानं बाजरी इसकुटून हलवून मुजवून टाका. तर बघा, हे अशा पद्धतीनं आम्ही मुजावतोय. काय झालं, पहिली बाजरी अर्धा एकर पेरली, ती तिची उगवण चांगली झाली. पण तो काय म्हणला, बाजरी म्हणजे खोल बी गेलं की उगवत नाही. तर ते अवजार खोल जात होतं, त्यामुळं बी काय उगवत नव्हतं. तर आम्ही काय केलं बघा, आता हे का अशी इसकटून, बघा ही अशी इसकटून खुरप्यानं मुजवून टाकतो. काही अशी काही अशी मुजवून टाकतो. ही जी बी आहे काही ही वरच्या वर पडतंय मातीत, आणि मग ती खुरप्यानं थोडंसं मुजलं जातं. किती मुजलं जातं आहे बघा, एवढंसं अर्धा इंच. त्यामुळं भिजावलं की ती वरचीवर उगावती बाजरी. बारक्या ट्रॅक्टरनं बाजरी पेरली की काय होतंय, की अवजार खोल गेलं की बी खोल जाते. बी खोल गेलं की उगवण कमी होती. म्हणून ही अर्धा एकर आम्ही बघा अशा पद्धतीनं इसकुटून ती बी मुजवून घेतोय आणि ही उगवण चांगली होती. म्हणून बघा, ही आम्ही सकाळी जवळजवळ अर्धा एकर सगळं सगळं बी टाकून घेतलेलं आहे. सगळं आता त्याला पाणी सोडायचं बघा लगेच थोड्या वेळ, म्हणजे सगळं भिजवून झालं की बाजरी आहे. आणि हे काही 345 बाजरी आहे. बाजरी खाया चांगली आहे, उगवण चांगली होती. फक्त बी खोल जर गेलं तर ह्याची उगवण कमी होती बघा. म्हणून ही आम्ही म्हणलं नकोच आहे एवढं महागायचं बी आणायचं, आणि मग उगवण कमी झालं थोडं उत्पन्न घटतं. म्हणून आम्ही अशा पद्धतीने चालवलं. झालं की आता एवढंच चालू आहे. आता एवढंच राहिलंय बघा. एवढं झालं की चालूच करायचं. भिजवून घ्या. पाऊस तर काय बघा, पडायला. थोडं कष्ट आहे मित्रांनो, पण कष्ट केले आपल्याला फळ बी मिळतं बघा. जर कष्ट नाही केलं तर मग कसं फळ मिळेल. आता हे काही अशा पद्धतीनं आम्ही चालवलंय, त्याची उगवण चांगली होती, उत्पन्न चांगलं निघतं. म्हणून हे अशा पद्धतीनं चालवलं. धन्यवाद.